नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तंदुरी चहा. तंदुरी चहा म्हणजे मातीच्या कुल्हडमध्ये तंदूरमध्ये गरम केलेल्या भांड्यातून तयार केलेला धुरकट आणि मातीचा सुगंध असलेला खास चहा आहे, जो सामान्य मसाला चहाला एक वेगळी चव देतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी तंदुरी चहा कसा बनवायचा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर तंदुरी चहा बनवायला सुरुवात करूया. तंदुरी चहा बनवण्यासाठी आपल्याला छोटंसं मातीचं भांडं लागणार आहे. तुम्ही याला कुल्हड देखील म्हणू शकता. हे भांडं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे मातीचं भांडं गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. गरम करत असताना सर्व बाजूंनी आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. खरं तर हे मातीचं भांडं कोळशामध्ये गरम केलं जातं, परंतु सगळीकडे कोळसा उपलब्ध होत नाही. त्यासाठी पर्याय म्हणून गॅसवरती हे कुल्हड गरम करून घ्यायचं आहे. यामुळे चहाला अगदी तंदुरी असा फ्लेवर येतो. मातीचं भांडं गरम होत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला चहा ठेवायचा आहे. त्यासाठी पातेल्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा चहा पावडर घालायचे, तसेच 1 चमचा साखर घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी थोडी कमी साखर घातलेली. चहा बनवताना मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दुधाचा वापर करणार आहे, परंतु तुम्ही पूर्णपणे 1 कप दूध देखील वापरू शकता. आता चहाला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये 2 वेलदोडे आणि 1 इंच आलं मी बारीक करून घातलेलं आहे. ते थोडंसं चहामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट चहा उकळून द्यायचा आहे. आता चहा छान उकळलेला आहे. त्याच्यामध्ये आलं आणि वेलचीचा फ्लेवर पूर्णपणे उतरलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर फक्त मिनिटभरच चहा उकळून घ्यायचा आहे. त्याला 1 उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा आहे. चहा तयार होत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला मातीचं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे. ते अधूनमधून थोडंसं आलटून पालटून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आता चहाला छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि चहा दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गरम केलेलं मातीचं भांडं ठेवायचं आहे. मातीचं भांडं अगदी गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये चहा घालायचा आहे. गरम गरम मातीच्या भांड्यावरती चहा ओतल्यामुळे त्याला स्मोकी मातीचा असा सुगंध येतो. अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तंदुरी चहा तयार होतो. या चहाला खूप छान अशी चव लागते. अगदी छान असा मातीचा सुगंध येतो. तुम्ही देखील घरच्या घरी अशा पद्धतीने तंदुरी चहा बनवून पहा. तुम्हाला खूप आवडेल. तंदुरी चहा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.